मला असं वाटलं की तुम्हाला कदाचित हे ठाऊक असेल, पक्षाचा अध्यक्ष मी आहे. धोरणात्मक निर्णय आम्ही सगळे बसून घेतो. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसबरोबरच लढणार शरद पवार यांनी अजित पवारांच्या स्वबळाच्या गर्जनांना दिला छेद. म्हणाले, पक्षाचा अध्यक्ष मी आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग यांना मोठा दिलासा. एसआयटी चौकशीला मंजुरी द्यायला विधानसभा अध्यक्षांचा नकार. मुंबईमध्ये संततधार पावसामुळे रेरोड, कुलाबा आणि असलफा इथं इमारतीचा भाग कोसळल्याच्या घटना. एकूण 3 मृत्यू, 6 जण जखमी. कमकुवत मान्सूनमुळे यंदा देशामध्ये दुष्काळाचं सावट. 15 जुलैपासून मान्सून मध्य आणि वायव्य भारतात सक्रिय होण्याचा अंदाज. तर दुष्काळाचं सावट दिसतंय, शरद पवार यांचं वक्तव्य. बैलगाडी शर्यतीवरची बंदी उठवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचं आंदोलन. साताऱ्यामध्ये बैलगाडी बचाव समितीचा संघर्ष मेळावा. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीमध्ये दिल्लीचा जगात 2रा क्रमांक, तर मुंबई 6वी. संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केली यादी. आणि आज गुरुपौर्णिमा, गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस. शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी.